हालेलुया। तो हमने कल क्या देखा था, कौन बताएगा मुझे? हमने कल क्या पढ़ा था, क्या सीखा था? वचन अध्याय नहीं, क्या सीखा? देव प्रीती करतो. काय शिकलो? देव प्रीती करतो का आपण प्रीती करतो? हालेलुया. आपण जर करतो, जर आपण देवावर प्रीती करतो तर त्याच्या आज्ञा पाळतो. हे कालचं वचन होतं, हे विसरू नका रे वचन. काय फायदा है ना अनिकेत? आपण इथे काय करायला आलोय? शिकायला आलोय. शिकणं कशाला म्हणतात? जे विसरत नाही. हालेलुया. कारण की आपण जर काही शिकत आहे तर आपल्याला ते दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला काय करायचं, त्याला वापरायचंय आणि आपल्याला वाढायचंय. हालेलुया. तर मग तुम्ही तसं नाही म्हणू शकत ते काय होतं काय माहिती, ते हे होतं ते होतं, म्हणजे असे उत्तर नाही पाहिजे. हालेलुया. काय आपण ऐकलं काल की जर देव म्हणतो असं, जर माझ्यावर कोणी प्रेम करतं तर तो माझ्या, आणि जेव्हा पाळेल तर काय होईल? माझ्याकडे का बघत नाही? हा मुद्दा मोठा होता कालचा. काय म्हणजे? मी माझ्या पित्याकडे प्रार्थना करील की याला पवित्र आत्मा दे, याला कैवारी दे. हा जो स्ट्रक्चर आहे ना, हा विसरू नका. इम्पॉर्टंट आहे. कधी कधी असं होतं जीवनामध्ये, अरे का काम होत नाही, का काम होत नाही? मग हेच वचन कामी येणार आहे. का होत नाही? कारण मी चालत नाही, त्याच्यावर प्रीती करत नाही. मग तो त्याच्या पित्याकडे माझ्यासाठी प्रार्थना कशी करेल? आपण आजपर्यंत कशामध्ये बिझी आहे? आपण प्रार्थना करतोय, माझं काम कर, माझं काम कर, हे कर, ते कर, XYZ, है ना? पण आपण काय शिकलो काल? प्रार्थना होऊनही अधिक इम्पॉर्टंट काय? चालणं. न चालता जर ती प्रार्थना केली तर ती प्रार्थना व्यर्थ आहे. हालेलुया. म्हणून तुम्हाला काय करायचंय? वचनामध्ये चालायचंय आणि मग प्रार्थनेत राहायचंय. म्हणजे तुम्हाला ती ओढ राहील प्रार्थनेची. जेव्हा तुम्ही चालतान तर तुमची ओळख देवाशी अजून घट्ट राहील. हालेलुया. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. इथे आता आपण वाचणार आहोत पहिले पेत्र याचा 5वा अध्याय 6 आणि 7 वाचणार आहोत. पहिले पेत्र 5वा अध्याय 6-7. पहिला पत्रस 5वां अध्याय 6-7. आप परमेश्वर के समर्थ हाथ के नीचे विनम्र बने रहे. परमेश्वर के हाथ के नीचे विनम्र बने रहे, जिससे वह आपको उपयुक्त समय में ऊपर उठाए. आपको बहुत जल्दी है ऊपर उठने के लिए, तरक्की मिलने के लिए, मेरी वाह वाह होने के लिए, मुझे अच्छा समझने के लिए हमारी बहुत जल्दी है. लेकिन यहां पे प्रभु कुछ अलग कह रहे हैं. उसके निर्धारित समय पर. किसके समय पर? ये ध्यान देना है, बहुत जरूरी है. आप परमेश्वर के हाथ, समर्थ हाथ के नीचे विनम्र बने रहे. उसके हाथ के नीचे कैसे बने रहे? मतलब प्रभु मेरे साथ है और मैं उसकी छाया में नम्र हूं. मेरी जिंदगी में तूफान मचा है. क्या मचा है? मेरी जिंदगी में खलबली मची है, उथल पुथल हो गया है, लेकिन मैं परमेश्वर के समर्थ के हाथ के नीचे कैसा हूं? विनम्र से हूं, है ना? मैं वहां पे भड़क नहीं रहा, चिल्ला नहीं रहा, जिससे मेरे द्वारा कुछ गलत हो जाए. क्या समझ रहे हो? विनम्रता से एक काम बहुत अच्छा होता है. क्या होता है? विनम्रता से एक काम क्या अच्छा होता है? तुमसे गलती नहीं होती. क्या नहीं होती? जिसे हम कहते हैं जाने अनजाने में
हाँ मुझे बहुत गुस्सा था इसलिए मैंने बोल दिया, लेकिन ऐसा कुछ नहीं होता, क्योंकि आप ऑलरेडी किस स्थिति में हो? नम्र। और आपको किस बात का इल्म है कि वो मेरे साथ है, ये बात आपको पता है, इसलिए आप नम्र हो। तो फिर आपके मुंह से कोई नेगेटिविटी नहीं निकलती, किसी के लिए श्राप नहीं निकलती, इवन खुद के लिए भी श्राप या नेगेटिव बातें नहीं निकलती, क्योंकि आप कहा हो उसके समर्थ बहुत इंपॉर्टेंट है। क्यों? क्योंकि वो सब कुछ करने वाला, ये मैं जानता हूं। उसके हाथ के नीचे मैं अपने आप को क्या किया हूं? लीन किया हूं। तो नम्र करो, वो कहता है। ठीक है, आगे ऐसा कहता है, ऐसा अगर आप करोगे तो उससे वो क्या करेगा? वो आपको सही समय पर ऊंचा उठाएगा, सही समय पर। और वो सही समय आपको नहीं पता है, ये जान लो। आप पता करने की कोशिश भी मत करो। हमें बड़ी जल्दी लगी होती है, कब होगा। वही तो सरप्राइज है। परमेश्वर ने कहा था, कल हमने पढ़ा कि वो रहस्यमय बातें बताता है। हालेलुया। तो आप कब उठने वाले हो, आप कब प्रभु आपको ऊंचा उठाएगा, तो फिर वो कुछ भी हो सकता है। आपकी बीमारी से उठाना हो सकता है, आपकी लाइफ में सक्सेस हो सकता है, आपके जीवन में बदलाव हो सकता है। उठाने का अर्थ बहुत कुछ है, तो एक ही अर्थ लेके ना चले। क्या समझ रहे हो? तो प्रभु क्या करेगा? आपको सही समय पे उठाएगा, और सही समय सिर्फ उसे पता है। तो आप चिंतित ना रहे। हालेलुया। और फिर आगे बहुत अच्छा लिखा है, आप अपनी सारी चिंताएं उस पर छोड़ दे। क्यों चिंताएं छोड़ दे? क्योंकि उसके पहले का वचन कहता है कि वो सही समय पे तुझे उठाएगा। तो तू चिंता क्यों कर रहा है? चिंता किस बात की है? कब ऊपर उठाएगा, मैं इसमें से कब निकलूंगा, मैं मतलब मेरे जीवन में ऐसा ऐसा कब होगा, मैं जो चाहता हूं वो कब होगा। ये चिंता में तू ना डूबा रहे। वो चिंता सारी किस पे डाल? प्रभु पे डाल। क्योंकि तुझे वो वचन याद रहना चाहिए, मालूम होना चाहिए कि वो सही समय पे उठाएगा। तो फिर मैं चिंता क्यों करूं? हालेलुया। अभी अगर बॉस है कंपनी में और वो ऐसा कहता है अपने एम्प्लॉय को, जो वहां पे कर्मचारी काम कर रहा है, उसे अगर कहता है कि मैं दूंगा, प्रमोशन दूंगा, कब देगा? सही समय पे दूंगा। क्या कहता है बॉस? सही समय पे, मैं तेरा काम देखूंगा, बहुत कुछ देखूंगा, लेकिन समय डिसाइड नहीं, शायद कल भी दे दूं, या फिर आज ऑफिस से जाते जाते दे दूं, शाम में। मैं बॉस हूं ना, मैं तुझे कब दूंगा ये सिर्फ मैं जानता हूं। मुझे कुछ तो देखना है तुझ में, तेरा परफॉर्मेंस लेवल है ना, बहुत कुछ देखना है ना मुझे। मैं परखूंगा तुझे, है ना, फिर मैं दूंगा। लेकिन मैं कब दूंगा ऐसा नहीं बोलूंगा कि मैं तुझे 1 हफ्ते बाद प्रमोशन दूंगा। कभी भी दूंगा, वो मेरे ऊपर है। लेकिन तू क्या कर, सिर्फ एक बात जान ले। क्या जान ले? कि तेरा प्रमोशन लेटर मेरे हाथ में। ये तुझे समझना बहुत जरूरी है। क्या समझना जरूरी है? तेरा प्रमोशन मेरे अलावा कोई नहीं कर सकता। वैसे आपको ऊंचा उठाने का काम प्रभु के अलावा कोई नहीं कर सकता। और अगर प्रभु के बिना आपकी तरक्की हो रही है तो आप बहुत बुरी तरह गिरोगे, ऊपर उठ के बहुत बुरी तरह गिरोगे। लेकिन अगर प्रभु उसके सही समय पर आपको उठाएगा तो फिर कोई मायका लाल आपको गिरा नहीं सकता। हालेलुया। कोई बीमारी आपको नीचे झुका नहीं सकती, क्योंकि प्रभु ने आपको ऊंचा उठाया है तो उसने तुम्हारी जिम्मेदारी ली है। हमने देखा क्या करता है वो, अपने पिता के पास हमारे लिए प्रार्थना करता है, तो उसने जिम्मेदारी ली है। आई गारंटी, किसके बारे में? हमारे बारे में वो गारंटी लेता है। मैंने उसे देखा है, मैंने उसका चाल चलन देखा है, तब जाके मैं उसको ऊंचा उठा रहा हूं। हालेलुया। लेकिन अगर जब तुम्हें पता है कि मेरा बॉस मुझे प्रमोशन देने के लिए रेडी है, तो वो कर्मचारी, वो एम्प्लॉय क्या करने लगता है? क्या करने लगता है? जब पता है कि प्रमोशन मिलने वाला है तो क्या करने लगता है एम्प्लॉय? और अच्छे से काम करता है। माय गॉड, कि जो साल बाद होने वाला है वो अगले महीने हो जाए, और वर्कलोड दो। बॉस मैं करता हूं, कौन करेगा? मैं करता हूं। और 4 फाइलें कौन करेगा? मैं।
क्योंकि मुझे क्या चाहिए, मुझे आज भी तारीख नहीं पता, लेकिन मुझे पता है अगर मैं जल्दी करूंगा ना तो जल्दी प्रमोशन होगा। प्रभु यहां डिक्लेयर करता है कि मैं तुझे ऊंचा उठाऊंगा सही समय पर। आपके लिए एक मैं गुड न्यूज देता हूं, समय या वो दिन हम नहीं जानते, लेकिन वो समय को हम नजदीक लेके आ सकते हैं। आपकी ब्लेसिंग आपकी वजह से दूर जा रही है, बात को समझो। आपको जो ऊंचा उठाना है वो आप ही कारण हो उसको दूर करने के लिए, क्योंकि आप काम नहीं कर रहे, आप परफॉर्मेंस नहीं दे रहे, आप उसको खुश नहीं कर रहे, क्योंकि वो कहता है मैं सही समय पे उठाऊंगा। और अगर वो सही समय देखो, ओह जीसस थैंक यू लॉर्ड, देखो प्रभु कितना महान काम करता है। इसीलिए ना वो सही समय उस चोर का उस क्रूस पे निकला और वो ऊपर गया। वो समय, वो सही समय निकला। आज तू मेरे साथ सुखलोक में रहेगा, माय गॉड, क्योंकि उसने वो क्रूस पे वो परफॉर्मेंस दिया जो लोग जीते जीते नहीं दे पा रहे, उसने ऊपर दे दिया उसके साथ। ऐसे वो क्या बोला, उसको क्या फील हुआ, क्या पश्चाताप हुआ उसे, और क्या हो गया, उसका प्रमोशन हो गया। वो चोर का क्या हो गया, बहुत नीचे था वो, बहुत नीचे। प्रभु ने कहा बिठा दिया, आज तेरा समय, कल परसों नहीं, मैं परखूंगा भी नहीं, आज तू मेरे साथ सुखलोक में रहेगा। माय गॉड, उस चोर के पास कितना समय बचा था मरने के लिए? सोचो, उतने से समय में ऐसा बाजी पलट दी खट करके। आपके हाथ में, आप कल दिन बदल सकते हो अगर आप चाहो तो। आप आज पश्चाताप करो, आज घुटने पे आओ, आज अगर उसको बोले कि मैं बदल चुका हूं और कल से तुम रहना चालू करो, वो सही समय दूर नहीं है, वो नजदीक आ चुका है। आपकी तरक्की बोलो, आप में जो भी कमियां है, वो सारी चीजों में से आपको ऊपर उठाएगा, वो आपको नया बनाएगा। लोग कहेंगे कि अरे ये क्या हो गया, ये कैसे हो गया? हालेलुया, तब जाके हम गवाही दे सकते हैं क्योंकि प्रभु मुझसे प्यार करता। ये बहुत आसान है लेकिन बहुत मुश्किल होता है समझने के लिए कभी कभी। नहीं, कितनी आसान बात है लेकिन कभी कभी कठिन हो जाती है। तो हमें यह समझना जरूरी है कि प्रभु हमसे कितना प्यार करता है, कि वो सिर्फ कहता है तू परफॉर्म कर, तेरा प्रमोशन लेटर मेरे हाथ में है, हाथ में, मैं कभी देना ये मेरे पास है, मैं डिसाइड करूंगा। हालेलुया, ओह जीसस थैंक यू लॉर्ड। इसलिए वो कहता है कि तू चिंता मत कर, वो मुझ पे छोड़। हालेलुया, क्योंकि उसे आपकी चिंता है ना? इसलिए चिंता मत करो, सिर्फ काम करो। हालेलुया, क्या मत करो, सिर्फ क्या करो? फल किसका मिलने वाला है? चिंता का थोड़ी फल मिलता है, कभी मिलता है चिंता का फल? नहीं, काम का फल मिलता है। हालेलुया, गॉड इज ग्रेट। यूहन्ना उसका 13वां अध्याय और 7वां वचन हम पढ़ेंगे। येशूने त्याला उत्तर दिले, मी करीतो ते तुला आता कळत नाही, ते तुला पुढे कळेल। क्या कहा यीशु मसीह ने उससे? जो मैं कर रहा हूं ना, वो अभी नहीं मालूम पड़ेगा तुमको, वो तुझे अभी नहीं मालूम पड़ेगा, बाद में मालूम पड़ेगा। हालेलुया। कुछ वचन ऐसे हैं, बहुत बार पढ़े हैं, तब नहीं मालूम पड़े, अब मालूम पड़ेंगे, अब समझेंगे वो वचन को। बहुत सी बातें हैं, हम ऐसे बोलते हैं कि हम क्रिश्चियन हैं, हम मसीह को फॉलो करते हैं, लेकिन तब नहीं समझ में आई। प्रभु कहता है तब नहीं समझे, अब समझोगे। हालेलुया। जो मैं कहना चाहता हूं, जो मैं तेरे जिंदगी में कर रहा हूं, तुझे तकलीफ है, तुझे तकलीफ दिखाई दे रही है, मैं नहीं दिखाई दे रहा। हालेलुया। हमने कल सीखा, क्या सीखा? तीसरे इंसान को लेके जाना है ना? सीखा था ना? तीसरे इंसान को लेके जाना है और अपने प्यार के साथ बात करनी है ना? तुम्हें उस तीसरे इंसान पे ध्यान नहीं देना है, मसीह में ध्यान देना है। तो क्या होता है, अगर तुम उसे ध्यान देते हो तो फिर तुम जानते हो कि वो मेरे लिए भलाई की बातें सोचता है। और सबसे अच्छी बात है कि वो ये कहता है तुम अभी नहीं समझोगे,
किस बात को नहीं समझोगे? मेरे प्यार को तुम नहीं समझ पा रहे हो, तुम अभी नहीं समझोगे, बाद में तुम समझोगे। मैं जो कर रहा हूं तुम्हारी जिंदगी में, तुम्हें वो क्या लग रहा है? तकलीफ। जब हमारा लड़का बड़ा होता है, जब छोटा से बड़ा होता है, तब हम उसे तकलीफ देते हैं ना, है ना, मारते हैं, समझाते हैं, डांटते हैं, तो उसे क्या लगता है? कैसे माँ बाप है, कैसे मेरे पापा, कैसे मेरी माँ मारती रहती। तुम्हें अब नहीं समझेगा हम क्यों मार रहे। जिंदगी का सबक कभी कभी ज्यादा उम्र होने के बाद समझ में आता है कि अरे शायद मेरी माँ वो कहना चाहती थी, मेरे डैडी वो कहना चाहते थे। अब नहीं समझोगे, बाद में तुम क्या होगा? समझोगे। जरूरी है। अभी तुम सोचो, क्या ये वक्त नहीं है अभी तुम्हारा समझने का? ठीक है ना, हो गई, बहुत नादानी हो गई, अब नहीं है वक्त समझने का। या तुम अब भी वो बोलते हैं ना, ढोंग करके रखे हो खुद को, खुद पे एक अलग चेहरा चढ़ाया है कि हमें नहीं समझना है। ऐसा नहीं है ना, ये सही समय है। हालेलुया, ये सही समय है हमें समझने के लिए प्रभु की बातें। हालेलुया। ओ जीसस। नीति वचन उसका 18वां अध्याय 21 वचन हम निकालेंगे। नीति वचन, जीभ के वश में मनुष्य का जीवन और मृत्यु दोनों है। किसके वश में? जीभ के वश में मनुष्य का जीवन और मृत्यु दोनों है। और जो मनुष्य अपनी जीभ का प्रयोग जानता है, इसके लिए कोर्स करना पड़ेगा। जो जानता है, किसका प्रयोग? जीभ का प्रयोग करना जानता है, उसको उचित फल प्राप्त होगा। अभी यहां पे प्रभु कुछ सीखने को बोल रहा है। क्या सीखने बोल रहा है? तुम्हारी जुबान को किस तरह चलाना है, क्या कहना है, कब कहना है, किस ढंग से कहना है। प्यार की बात प्यार की जुबान में करनी है, नफरत की बात नफरत की जुबान से करनी है। तुम प्यार की बात नफरत की जुबान से करोगे तो सामने वाला समझ नहीं पाएगा। मैं तुमसे प्यार करता हूं। कैसा करता है प्यार? ऐसा मेरे को समझा ही नहीं कौन सा प्यार है। मुझे प्यार ही नहीं समझा, है ना अनिकेत? राइट। हम जब बोलेंगे अरे भाई बहुत भूख लगी है, मम्मी खाने को दो, बहुत मम्मी दो ना खाने को, भूख लगी है, बताने की जरूरत नहीं पड़ती कि तुम गुस्सा कर रहे हो। बताने की जरूरत नहीं पड़ती। तुम्हें खाना चाहिए तो खाना मांगो, और एक बार नहीं 1000 बार मांगो। गुस्सा क्यों कर रहे हो? गुस्सा प्रभु की ओर से नहीं है। वचन कहता है कि प्यार नफरत नहीं सिखाता, प्यार में नफरत नहीं होती, प्यार में गुस्सा नहीं होता। तो यहां पे क्या लिखा है? तुम्हें अपनी जुबान को क्या करना है? लगाम नहीं, उससे सिखाना है। माय गॉड, क्या ट्रेनिंग है। नहीं, कहीं पर जाके सीखना नहीं, घर पे ही सीखना है। क्यों घर पे सीखना है? क्योंकि तुम उतने बुद्धिमान हो। हालेलुया। तुम ऐसा नहीं कह सकते कि मुझे नहीं पता क्या कहना है। बहुत सी बार मेरी मम्मी कहती है कैसे सुसमाचार सुनाओ, ये आज वचन उसके लिए भी है। जुबान को ट्रेनिंग दो, मुझे क्या कहना है, मैं यही बोलूंगा, मैं ऐसे बोलूंगा। इसलिए कभी कभी ऐसी बात होती है कि उस इंसान का एजुकेशन नहीं होता, लेकिन उसकी जबान बड़ी मीठी होती है। क्या होता है? कोई ऐसा इंसान होता है जिसे मसीह नहीं मालूम, कुछ नहीं मालूम, मगर फिर भी लोग उस इंसान को बहुत पसंद करते हैं कि उसकी जबान बहुत अच्छी है। जब भी वो किसी से मिलता है, वो इंसान जब किसी से मिलता है तो लोगों को खुशी होती है कि यार ये हमारे घर आए, है ना। ऐसे कैरेक्टर भी है, हम ऐसा नहीं कह सकते कि ऐसा कोई नहीं है, लेकिन ऐसे क्यों है? क्योंकि उस इंसान ने वैसा जन्म से वो नहीं बना,
वैसा उसने अपने आप को ट्रेनिंग दिया है, वैसा बना है कि हमें ऐसा। और ये याद रखना, बाइबल कहती है जीवन और मृत्यु, मनुष्य का जीवन और मृत्यु का सामर्थ, ताकत किसमें है? जुबान में है, तुम्हारी जुबान में। तो फिर अपनी उम्र लंबी करनी है या छोटी करनी है, ये दोनों तुम्हारे हाथ में है। हालेलुया। अब मैं तुम्हें एक बहुत जबरदस्त बात बताऊंगा, एक खूबसूरत बात है, आपको अच्छा लगेगा, या जिन लोगों के लिए नया हो, शायद ऐसा हो कि नया सुने हम, ऐसा तुम्हें लगेगा। शैतान को आपको श्राप देने का अधिकार नहीं है। शैतान आपको श्राप नहीं दे सकता। कोई औरत आपको चिल्लाए, उसका श्राप नहीं लगेगा। क्या समझ रहे हो? क्यों बोल रहा हूं मैं ऐसा? तुम्हें मरना है, तुम्हें जीना है, उसका सामर्थ्य उसकी जीभ में नहीं है, तुम्हारी जीभ में। जीभ उसको भी है, जुबान तुमको भी है, जुबान उसको भी है, लेकिन उसकी जुबान से वो मरेगा, तुम नहीं। फिर से हम वचन पढ़ेंगे हिंदी में, ठीक है? फिर से एक बार मैं पढ़ता हूं आपके लिए। हालेलुया। फिर से एक बार मैं पढ़ता हूं और गौर से सुनिएगा। हालेलुया। जीभ के वश में मनुष्य का जीवन और मृत्यु दोनों है। हालेलुया। जीभ के वश में। और जो मनुष्य अपनी जीभ का प्रयोग जानता है, उसको उचित फल प्राप्त होता है। हालेलुया। मैं अगर तुम्हें श्राप दूंगा, या कोई इंसान किसी इंसान को श्राप देता है, तेरा ऐसा हो, वचन कहता है उसका उचित फल मैं दूंगा। उसका उचित फल, उचित मतलब तू ये नहीं बोलना चाहिए था, दैट इज रॉन्ग। तू श्राप दे रहा नहीं, तू ओढ़ रहा है। क्या हो रहा है? देखो, ये पार्ट बहुत अलग है। जब प्रभु तुम्हें कहेगा श्राप दे, वो वहां से आ रहा है, तुम माध्यम हो, वो पार्ट अलग है, उसको यहां पे ज्वाइन मत करो। क्योंकि बाइबल में ऐसी भी घटनाएं हैं जहां पे क्या हुआ है, क्या हुआ है? श्राप देने के लिए बोला है दासों को, आ वो शहर को श्राप दे। क्या समझी? लेकिन वो प्रभु की ओर से, राजा की ओर से, ऐसी मतलब वो बहुत बड़ी ऑपरेटिंग है, वो पार्ट अलग है। लेकिन हमारे लिए क्या गुड न्यूज है? हमें शैतान श्राप नहीं दे सकता। नहीं तो फिर शैतान को इतनी मेहनत करनी नहीं पड़ती, वो श्राप ही देते बैठता था। श्राप लगता है, श्राप ही दो, टेंशन नहीं ना, जगह पे काम खत्म, है ना? लेकिन ऐसी बात नहीं है, शैतान तुम्हें श्राप नहीं दे सकता। ये किसे पता है? ये तुम्हें आज मालूम पड़ा। लेकिन ये बात किसको पता है? ये बात किसे पता है? शैतान श्राप नहीं दे सकता, ये बात किसको पता है? शैतान को पता है। तो अब जिसे पता है कि मैं श्राप नहीं दे सकता, लेकिन मैं चाहता हूं कि ये शापित हो, गौर से सुनना, मैं तो श्राप नहीं दे सकता तुमको, लेकिन मैं क्या चाहता हूं? तुम शापित होने चाहिए। कुछ तो ऐसा तुम्हारी जिंदगी में कि तुम शापित हो। तो शैतान तुम्हारी जिंदगी में निराशा, डिप्रेशन, ऐसे ऐसे काम करता है कि तुम कबूल करते हो, मेरा कभी अच्छा नहीं होगा। माय गॉड, तुमने तुम्हारी जुबान से कहा मैं कभी ठीक नहीं हो सकती। जीसस, मत कहो। तुम्हारी जुबान में वो पावर है, वो तुम नहीं जानते, लेकिन वो शैतान जानता है। वो तुम्हें इस तकलीफ में डालता है कि तुम अपने आप के लिए वो कबूल करो, तुम तुम्हारे मृत्यु की वजह बनते हो। बहुत डेंजर है ये। कितनी भी तकलीफें आए, कितनी भी मुसीबतें आए, प्रार्थना करो, लड़ो, लेकिन कभी ये मत कहो
मैं इसमें से कभी बाहर नहीं निकल सकता। लोग ऐसा कहते हैं कि मैं इसी में मरने वाला हूं, कुछ अच्छा नहीं हो रहा मेरे साथ। कुछ वक्त पहले ही, मेरे ख्याल से दोपहर को, शायद दोपहर को या शाम को, दोपहर को हम लोग खाना खा रहे थे, तो मेरी वाइफ ने मुझसे बात की और ऐसा कहा कि मैं जब भी फोन करती हूँ मेरे पापा को, मेरी मम्मी एक ही बोलती है, दे उनको अच्छा नहीं लगता, बीमारी रहते, यही हो रहा है वही हो रहा है। पावर ऑफ टंग। देखो तुम क्या कबूल कर रहे हो अपनी जुबान से, और तुम उसी में जी रहे हो। तो ना तुम्हारा बुखार कम हो रहा है और ना तुम ठीक हो पा रहे हो, और ये काम तुम्हारे द्वारा ही तुम्हारे जीवन में हो रहा है, ये तक तुम्हें पता नहीं। अद्भुत है। जो जानता है कि मैं इसे श्राप नहीं दे सकता, वो तुम्हारी जिंदगी में तुम्हें ऐसा बनाता है कि तुम खुद को श्राप देते हो, और फिर कहते हो क्या हो गया प्रभु। क्या कहते हैं, ये क्या हो गया प्रभु, तू किधर है, तू तो प्यार ही नहीं करता, नहीं रहता है भगवान यहां पे। सच में तुम इतने अच्छी सी लाइफ जी रहे हो कि तुम प्रभु को उंगली उठा सकते हो। तुम किसके लिए क्या सोचते हो प्रभु वहां तक जानता है। तुम कितने लोगों की भलाई सोचे हो ये तक प्रभु जानता है। लेकिन तुम अपने आप को या दूसरे को, कोई अगर तकलीफ में है तो तुम उसकी तकलीफ बढ़ाने के काम अपने जुबान से मत करो, या तो उसके पास जाओ ही मत, उसे अपनी शक्ल मत दिखाओ, वो चलेगा। लेकिन जाके उसके सामने अपना मुंह खोलना, जो तुम्हें तुम्हारे वश में नहीं कि मैं क्या बात करूं इस जुबान से, उससे अच्छा है कि तुम मत जाओ। फोन आज की तारीख में इतना बड़ा काम कर रहा है श्राप फैलाने का। हाँ वो ऐसा ही है, हाँ वो ऐसा ही, क्या बोल, जाने दे, छोड़ इसका, मेरा भी ऐसे ही चल रहा है, मैं क्या मालूम कितना बोल रहे हो तुम तुम्हारी जुबान से। फोन पे कोई चीज इस्तेमाल नहीं होती, सिर्फ जुबान इस्तेमाल होती है। तो जरा सोचो, जाने अनजाने, आज तक चलो मैं ये मानता हूं कि तुम्हें पता नहीं था ये कैसे काम होता है। इसीलिए मोबाइल फोन आए। प्रभु नहीं चाहता, लेकिन वो चाहता है कि उसके द्वारा क्या हो। क्या समझ रहे हो? वो ऐसी चीजें करता है जिससे तुम तुम्हारी जुबान को यूज करो, काम में लाओ और कुछ भी बोलो। क्योंकि कुछ भी बोलने से हमें नहीं समझ में आता क्या हो रहा है, लेकिन वो शैतान जानता है कि मैं नहीं कर सकता उतना, तो ये मनुष्य खुद अपने लिए कर लेगा नुकसान। और आपके लिए गुड न्यूज है, आपको अगर ऐसा लगता है कि सचमुच कुछ प्रभु ने ऐसा वचन दिया है कि सच में हमारी आंखें खुली है, अब इसमें से बाहर कैसे निकले, ये तो जरूर उसमें लिखा है कि अपने जुबान को क्या करो, ट्रेनिंग दो, सीखो या चुप रहो। बेस्ट ऑप्शन चुप रहो। और सीखना है तो सीखने के लिए क्या करना होगा, याद रखो, प्रार्थना। हालेलुया। प्रार्थना बहुत बड़ी बात है। प्रार्थना क्या करती है पता है आपको? प्रार्थना क्या करती है? अंधकार की ताकत को दूर करती है। क्या करती है प्रार्थना? देखो, हमारा प्रभु उजाले का प्रभु है। अगर तुम शुरुआत से बाइबल पढ़ोगे तो वहां लिखा है, प्रभु ने अंधकार से कहा, अंधकार है, अंधकार से क्या कहा? ज्योति हो, लेट देयर बी लाइट, और लाइट। अब तुम लाइट वाले प्रभु से जुड़े हो। हालेलुया। और प्रार्थना क्या करता है? तुम्हें उस खुदा से जोड़ता है। तो तुम्हारे द्वारा क्या होता है? रोशनी होती है। और तुम्हारे द्वारा अगर रोशनी होती है
तो अंधकार की ताकत ऑटोमेटिक दूर फैलती है। तुम्हारे करीब जितनी आई है उतनी दूर चली जाती है। समझ रहे हो क्या बोल रहा हूं मैं? प्रार्थना प्रकाश लाती है। इसलिए ऐसा कहा है कि तुम मुझे मांगो तो मैं तुम्हें दूंगा। मुझे बता कहा क्या कहना है, सोच समझ के कहना। ये प्रभु हमें मार्ग दिखाता है। कहीं पर भी अपना मुंह मत खोलना, क्योंकि अगर उस जुबान से शाप तुम मुंह से निकाल सकते हो तो प्रभु कहता है कि आशीष भी दूंगा। उसी जुबान से क्या निकलेगी? आशीष भी निकलेगी, अच्छे काम भी होंगे। तो अगर वो जुबान हम ट्रेनिंग नहीं लेते, किसकी? बुरा बनने की। कुछ गलत बात करने की ट्रेनिंग होती है अपने आप, विद द फ्लो, जैसा चल रहा है उसके साथ हम बढ़ते जाते हैं। लेकिन प्रभु में बढ़ने के लिए ऐसे ही बढ़ेंगे ऐसा नहीं चलेगा। ट्रेनिंग लेनी होगी, करना होगा, क्योंकि अभी अंधकार की ताकत से तुम्हें बाहर निकलना है। और तुम्हें अभी पता चल गया होगा बहुत अच्छी तरह से, और जितने लोग ये वीडियो सुनेंगे उनको भी, कि हम कितने खुद की वजह से ही इस श्राप में घिरे हैं। हम ही कारण है और कोई नहीं। प्रभु को इस संसार में काम करने के लिए किसकी जरूरत है? मनुष्य की। अगर हम नहीं तो प्रभु किसके जरिए काम करेगा? है ना, हमारे जरिए काम करेगा। उसी तरह शैतान को भी किसकी जरूरत है काम करने को? अगर उसको डिस्टर्ब करना है तो वो शायद तुम्हारा तो इस्तेमाल नहीं कर रहा ना। गौर करना, तुम किसी के लिए, इसलिए वचन कहता है कि तुम किसी के लिए आशीष का कारण बनो। तुम्हें अंदाजा तक नहीं शायद कितनी लोगों को तुमसे तकलीफ है। अलग बात है कोई बोल नहीं पाता, लेकिन अंदर लोगों के दिल में तुम्हारे लिए नेगेटिव बातें हैं, जो भले तुम्हारे मुंह पे अच्छे बोलेंगे, जो भी हो, या अच्छा भी रहेगा, लेकिन नेगेटिव है, बुराई है। और वो क्यों है? उसके जिम्मेदार हम हैं। हम क्या करते हैं कि कोई बुरा बोले तो बोले, हमको क्या फर्क पड़ता है? फर्क पड़ना चाहिए आज के बाद। हम प्रभु के लोग हैं, हमारे बारे में लोगों ने बुरा नहीं सोचना चाहिए। हमें इस हद तक अच्छा बनना है कि जो भी बुराई उनके दिलो जहन में रहेगी वो निकल जाए, और हम सच में लोगों के लिए आशीष का कारण बने। ये तुम प्रार्थना करो परमेश्वर के पास कि प्रभु सचमुच आज तूने जो प्रकट किया है ये बहुत बहुत डीप है, क्योंकि वहां पर कोई ध्यान नहीं दे रहा, कोई ध्यान नहीं दे रहा। और छोटी मोटी बात में इंसान कुछ भी बोल रहा है और उसका इफेक्ट उसकी लाइफ में हो रहा है, लेकिन उससे वो पता नहीं है कि ये मेरे ही वजह से हुआ है। क्योंकि इंसान में एक क्वालिटी है, कौन सी? दूसरे पे इल्जाम डालने की। कुछ हुआ उसकी, कुछ हुआ उसकी, मेरी वजह से वो कभी नहीं बोलता। लेकिन यहां पे बाइबल क्लियरली बताती है कि तेरी जुबान ही क्या है? जिम्मेदार है तेरे जिंदगी में श्राप लाने के लिए। तुझे और कोई श्राप नहीं दे सकता सिवाय तेरे। तो अपनी हर कंडीशन में सोचो, समझो, फिर बोलो। नहीं समझ में आ रहा है मत बोलो, बेस्ट ऑप्शन। प्रभु मुझे नहीं समझ में आता, मुझे बढ़ा, मुझे सीखा, मुझे समझा, चलेगा। क्योंकि आप कभी नोट करो, फोन पे अगर आप बात कर रहे हो तो एक बात यहां से शुरू हुई है, यहां से नंदी से, वो नंदी से अनिकेत, अनिकेत से जया, जया से सोनी, सोनी से आप से मम्मी, मम्मी से पूजा, पूजा से टीना, टीना से मैं, कैसे घूम जाती है फोन पे और कैसा तुम्हारा 2 घंटा चला जाता है तुम्हें पता तक नहीं चलता। और तुम बाद में फोन रख देते हो और तुम्हें यह एहसास तक नहीं कि तुम्हारी जुबान की वजह से तुमने किसको बुला लिया अपने अंदर। नॉर्मली एकदम जनरल, और तुम खुश हो, हाँ बहुत बात कह रहे, ऐसा क्या बोलने का। और फिर तुम और जितने लोगों के साथ कनेक्ट होते हो फिर वही बात होती है, क्योंकि तुम फोन रख के चुप नहीं बैठते, या फिर तुम्हारे सामने जो इंसान है वो चुप नहीं बैठता। बराबर ना? अभी सोनी है, अगर फोन पे बात करी, रख दी फोन, तो उसकी मम्मी बोलेगी क्या हुआ, चालू फिर
ठक 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 ठक, फिर इसके जुबान से कुछ नहीं निकलना था, वो निकलना है, फिर रिपीट। और ये क्यों हो रहा है रिपीट? या हम इतनी बातें कर क्यों रहे हैं, या फिर हमें इतनी सोच क्यों नहीं आ रही कि हम इतनी बातें प्रभु की क्यों नहीं कर रहे? अगर सामने वाले को फोन कर रहे हो, काटो उसके विषय को और बोलो रुक, देख प्रभु क्या कहता है, देख हम प्रभु का वचन सुनेंगे, देख आज मैंने ये सुना, देख मैंने कल वो सुना, तुझे पता है क्या ऐसा लिखा है, तुझे पता है क्या ये होता है। लेकिन नहीं, एक की बात काटे दूसरे की बात चलो, दूसरे की बात काटे तीसरे की बात चलो, बात की कमी नहीं है। इस तरह फोन पे बात करते जैसे पगार मिल रहा हो हमें। कॉल सेंटर वाले होते ना, 8 घंटा 6 घंटा बात करना, पगार मिलता है उनको, तो ठीक है, वो जबरदस्ती भी करना पड़ता है ना, लेकिन हमें तो वो भी नहीं मिल रहा। और बिना पगार के हम किसके लिए काम कर रहे हैं? शैतान के लिए। और शैतान के लिए काम करके वो पगार में क्या दे रहा है? हमारा श्राप हमको ही दे रहा है। माय गॉड। इसलिए वचन कहता है शैतान कौन है? धूर्त है। शैतान कौन है? चालाक है। तुम क्या चालाकी करोगे? उतना चालाक हो कि तुम्हें पता भी नहीं चलेगा कि मैं अपने ही बॉडी के लिए खड्डा खद रहा हूं, अपनी ही बॉडी के लिए, और मैं ही खड्डा खंद रहा हूं, बाद में मेरे को ही गिरना है उसमें, और मेरे को पता भी नहीं, मैं वही कर रहा है क्या? और फिर हम बोलते हैं हाँ शैतान दुष्ट है, शैतान ऐसा, गो इन द नेम ऑफ जीसस। अरे वाह, वो बोलता है मैं हुई नहीं, तू है। मैं तेरे में है ही नहीं, मैं तुझ में नहीं हूं, तू खुद तेरी मौत का जिम्मेदार है। और वो कहता है कि मैंने ऐसा नहीं बोला, तेरे प्रभु ने बोला, तेरे जीभ में सामर्थ्य, ये मैंने सुना, तो मैं काम कर रहा हूं तुझ पे, तू खुद नहीं काम कर रहा। परमेश्वर का वचन हमसे ज्यादा शैतान को पता है, क्योंकि वो शैतान, आपको फिर से याद दिला दूं, यीशु मसीह को सवाल कर सकता है तुम कौन हो उसके सामने? कौन हो तुम? तुम्हारे साथ सवाल का उसको जरूरत ही नहीं। मैं ऐसा बोलूंगा कि हैसियत नहीं अपनी, वो अपने से सवाल करे, वो बाहर से ऑपरेट कर लेता है, खत्म। और हम क्या बोलेंगे? मैं जानता हूं ये वहां से हुआ, मैं जानता हूं ये दुष्ट आत्मा। अरे दुष्ट आत्मा, तेरे विचार दुष्ट हो चुके। हालेलुया। क्या समझ रहे हो? मैं एक स्टोरी बताना चाहता हूं आपको, फिर मैं विषय बंद कर दूंगा। ये मैंने शायद बताई है, हमारी बात हुई थी, फिर भी मैं आपके लिए बताना चाहता हूँ वो स्टोरी। एक गांव होता है, हालेलुया। क्या होता है? गांव होता है। उस गांव में एक, हम रेड़ा बोलते हैं ना, उसको क्या बोलते हैं? सांड। म्हैस नाही रे, म्हैस कसं? रेडा इज नॉट म्हैस, म्हैस म्हणजे म्हैस, सांड है ना? ते म्हणतात ना खुला सांड घुम रहा है, त्याच्यासमोर कोण जातं का? तर त्या सांडला काय केलेलं असतंय? बांधून ठेवलेलं असतं, बरोबर? आणि तो सांड कोण आहे? जो नाशधूस करतो, रागिष्ट, जो दिसला घुसतो, दूर मारतो, है ना? तर काय होतं, त्या गावामध्ये जो सांड आहे त्याला त्याचं नुकसान, त्याचा वापर करायचा आहे ना, कशासाठी? गावाला काय करायला? त्रास द्यायला, है ना? गावाला छलायला किंवा त्याला समाप्त करायला गावाला। तर शैतान काय करतो माहिती आहे? बघा, देव त्याला म्हणतो तू कुणाला काय करायचं नाही, नो प्रॉब्लेम। तो फक्त काय करतो? रस्सी खोलतो सांडची, बांधलंय ना, त्याला फक्त खोलतो, बाकीचं सगळं काम सांडच करतो, सगळ्यांना मारतो जो भेटन त्याला। त्याच्यानंतर सगळे लोक मेल्यावर वर जातात, है ना? शैतानाने केलं तर बरोबर ना? शैतानाने केलं, शैतानला बोल, शैतान काय, मी काय नाही केलं, मी तर रस्सी खोलली, काय करायला? मी फक्त काय केलं? देवा तू काय म्हणला? काही करायचं नाही, मग आता रस्सी नाही खोलायची, रस्सी खोलली मी, बाकी काम कुणी केलं? त्यांनी फक्त एकाला चिडी लावलं, आतमध्ये सगळे एकमेकांना श्राप द्यायला लागले। घरामध्ये त्यांनी एकाला चिडी लावलं म्हणजे आता राग निर्माण कसा होतो? जसं मी तुम्हाला म्हणलो ना, भाषा नीट नाही, प्रेम तर प्रेमात नाही बोलत,
राग तर रागात नीट नाही बोलत. मग ती भाषा नीट नसल्यामुळे समोरच्याला गैरसमज होतो. तो गैरसमज निर्माण झाला तेवढंच त्याचं काम आहे. गैरसमज निर्माण करून देणे. पुढचं आपण जेवढे हुशार आहोत ना, आपण एवढे स्मार्ट आहोत ना, की चालूच होतो आपण. कारण की आपल्याला शांत राहायची सवय नाही. आपण लगेच काय होतो सुरू. मग आता सगळं काय मॅटर झाला, खून खराबा सगळं काय झालं, एंडिंगला आपण काय म्हणतो, दुष्ट आत्मा शैतानाने केलं. हा केलं, त्यांनी सुरुवात केली, एंड तुम्ही केला. त्यांनी काय केली, एंड कोणी केला, तुम्ही एंडिंग पर्यंत का चाललात. आणि सुरुवात झालेल्या गोष्टीला तुम्हाला माहिती आहे का, देवाला धन्यवाद असो, या वचनामध्ये देव म्हणतो की तुझ्या जिभेत सामर्थ्य आहे. सुरुवात झालेल्या गोष्टीला थांबव. नाही थांबवता येत, तू निघून जा, फिरून ये, एक चक्कर मारून ये, विषय क्लिअर होतो. पण त्याच्यासाठी मला हे कळालं पाहिजे की आता काय बोलायचं आहे. जिभेला शिकवायचंय आता काय बोलायचंय. लहान मोठं काही काही तिथं नाहीये. तिथं एकच विषय की विषय वाढवायचा नाही. हा तो असं तसं, सॉरी सॉरी, स्टॉप स्टॉप. का कमून मला पाहिजेच नाही, का कमून कुणासाठी कशासाठी, नो क्वेश्चन आन्सर्स. काय स्टॉप. आणि तुम्ही अनुभव घेता, मॅक्सिमम 2 तास समोरचा व्यक्ती रिलॅक्स होतो. मी 2 दिवस नाही बोललो, हा अनुभव घेता तुम्ही. म्हणजे मी प्रॅक्टिकल लाईफ जगतो तशी. मला हे माहित असतं कधी स्टॉप व्हायचंय, कधी गप व्हायचं, आणि कधी विषय करायचा आहे. तुम्ही पुन्हा विषय घ्या 2-3 तासांनी, नो प्रॉब्लेम. पण तुम्हाला हे क्लिक झालं पाहिजे की आता ह्याच्या पुढे नाही, स्टॉप, परत बोलू 2 तासांनी. असं आपण दिवसात ना दिवसभर करू. हालेलुया. कारण कशात पॉवर आहे, जिभेत पॉवर आहे. आता नक्कीच आपण दुसऱ्याचा, आपण म्हण आहे ना, लोकांचे तोंड आपण बंद नाही करू शकत, पण आपलं तोंड आपण बंद करू शकतो. ही सामर्थ्य आपल्यात आहे ना. देवाने कुठंच नाही सांगितलं दुसऱ्यांचं तोंड बंद कर. देव म्हणतो तुझ्या जिभेवर ताबा ठेव. सो सिंपल ना. आपण लिटरली तुम्हाला सांगतो, आपण ही उदाहरण आहे, आपण एवढ्या फास्ट समोरच्याकडे जातो की त्याचं तोंड बंद करायचंय. तुमचं बंद करा रे. ते का कारण ते सोपं आहे, ते आपल्या हातात आहे. आपलं तोंड बंद करणं. आपण कशात इंटरेस्ट घेतो, हे बंद कर तोंड. आता जर तू पुढं काय बोलला, तो पुढं असं तुम्ही बोला फक्त, तो अजून 4 बोलणार. म्हणजे तुम्ही त्याला चॅलेंज केलं ना, आता बोलून दाखव. मग त्याने ऍक्सेप्ट केलं चॅलेंज. अरे तुम्ही का चॅलेंज देता. आता अनिकेत काही थोडेफार झगडे त्यांनी कधी केले असेल, त्याला माहित आहे कसं. तो हात तर लाव, तू बोलला लाव तर लावणार तो. अरे नको बोलू, वेडा आहेस का. माँ का दूध पियो तो सामने, कशाला. तो मारून टाकल तुला वेड्या, मग काय करणार. अरे काय सगळ्यांना घेऊन तू एकटा आहे ना, आला एकटा हाणलं तर नको कबूल करू ना त्या गोष्टी. शेवटी तूच मारणार जी बाई शेवटी ती. आणि उद्या जर काय झालं, घरपर्यंत आला मॅटर, सरी काय झालं, तो डोकं बिका फुटलं, शेवटी घरच्यांना तो पण काय म्हणणार, हा म्हणला बघ मारून एकटा आहे तर मारलं. मग घरचे पण काय म्हणते, येडाय का. बरोबर ना. अरे तुमच्या जिभेत तुम्हाला कॉमन सेन्स पाहिजे. झगडे आपल्यासाठी नाही आहेत. जर समोरचा म्हणाला ए तू शान आहे, सॉरी, तुम्हाला हे कळालं पाहिजे किती मोठा अटॅक आहे माझ्यावर, आय एम सॉरी. तुम्ही सॉरी बोलण्यात ना तुम्ही लढले. तुम्हाला कळणार नाही झाले सॉरी म्हणजे काय, तुम्ही कमी नाही झाले. सॉरी म्हणजे तुम्ही विचार करा, न मारता गप केले. होय, काय पॉवर आहे, काय सामर्थ्य आहे ते. आय एम सॉरी, पाया पडतो मी तुझ्या. माझंही डोकं फोडू नको, तुझंही नको फोडून घेऊ. वा किती मोठं तुम्ही भयानक गोष्ट होण्यापासून वाचवली सांगा बरं. पण शैतान तुम्हाला काय दाखवतो, तू झुकेगा, तू रे काय समजला काय तुम्हाला. मग तो दाखवतो काय समजला काय नाही, चौकी 1200 रुपये सगळं दाखवतो. आणि आपल्या सकट आपण दोघांनाच त्रास नाही होत. कधी पण बघा,
त्यांच्या घरचे ह्यांच्या घरचे सगळ्याच त्रासच त्रास. आणि शेवटी काय माहिती आहे, शेवटी पोलिसांसमोर जाऊ दे आता परत नाही करणार, बोल आता परत नाही करणार. म्हणजे हेच जर बोलायचंय, एंडिंग जर तुम्हाला हीच करायची, का स्टार्टिंग केली नाही? स्टार्टिंग का केली जर एंडिंग हीच करायची होती तर? किंवा झगडे करण्याच्या अगोदर पहिला विचार करा की चौकीतच जायचंय का? मग जाऊ दे सॉरी, कशाला एवढं करून मग चौकीतच जायचंय बाबा, मला तेवढा वेळ नाही. बरोबर ना? किंवा तुम्ही प्रामाणिकपणे म्हणू शकता माझ्या कानाखाली मार, बस. 10-15 पोरांनी मारणं त्याच्याऐवजी तू एक कानाखाली मार, बेस्ट आहे ते. आणि ह्याला ज्ञानाचे बोल बोलतात, ज्ञानाचे. म्हणून ते म्हणतात ना, काय म्हणलं प्रभूने? प्रभू काय म्हणतो? एका गालात मारली तर काय होईल? त्यांनी 10 जण नाही मारणार, तोच मारल. आणि त्याला पण असं वाटन काय मरे वो को क्या मारने का, हा ओके चालेल, मी मेलेला तू जिवंत, नो प्रॉब्लेम. अरे मी नीट तर सगळं काय आहे, बरोबर ना? उद्या त्याच्या जीवनात काही गोष्टी घडेल, काय होईल तो, त्याला तुमचा चेहरा चांगला लक्षात राहील की यार कोणतरी असा भेटून गेला ज्यांनी वाद नाही केला. कळतंय का? देव आपल्याला ज्यावेळेस उंच करील ना, तेव्हा जग पाहिल ना आपल्याला, अरे हा कोण आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला काही गोष्टींपासून सावध राहावं लागेल. कळतंय काय बोलतोय मी? प्रत्येक गोष्टीत आपलं तोंड चालवून काम होत नाही. कळतंय काय बोलतोय मी? आणि आपल्याला एक घाण सवय असते माहिती काय? वचन चालले ना, वचन लय भयानक सवय आहे, लक्षात ठेवा. वचन चालले ना की आपल्या डोक्यात ना असा विचार येतो की हे वचन त्याच्यासाठी. सर्वात डेंजर विचार. म्हणजे तिथं पण तुम्हाला शैतान स्वतः बाजूला बसलाय आणि काय सांगतोय, बघितलं तू किती चांगली, तो त्याच्यासाठी आहे, तू तर तसं नाहीये, हे तुझ्यासाठी अजिबात नाही. आणि स्वतःला तसं समजू पण, तू हुशार, तुझ्यासारखा कोण विद्वान, तुझ्या मुखात रसवंती, तो पापी, तो दुष्ट, त्याच्यासाठीच वचन आहे. अक्षरशः चर्च सुटल्यावर लोक म्हणजे जे क्लोज असतील किंवा बोलतो ना मित्रमंडळी, ते सांगतात समजलं का तुला आजचं तुझ्यासाठीच होतं. ह्यानी म्हणजे हा चर्च मध्ये काय करत होता? हा वचन ऐकायला त्याच्यासाठी आलेला. अरे तुझ्यासाठी यायचंय. जेव्हा मी चर्च मध्ये जातोय तर देव मला काय सांगतोय? तर नाही, त्याला सांगितलं देवानी, वा देव फार महान आहे, त्याला, आणि रोज ह्याला सांगतो त्याला सांगतो, ह्याला कधी नाही सांगत देव. तो असा कधीच म्हणत नाही धन्यवाद देवा तू मला काय जबरदस्त सांगितलं, देवा मला काय गोष्टी प्रकट केल्या. तो असं दुसऱ्यांना म्हणत नाही अरे मला ह्या गोष्टी स्पर्श झाल्या, मी बदलणार, मी इथं चूक आहे. मी कसं सांगणार मी चूक आहे? असं थोडी सांगायचं असतंय. देव बदलणार आणि ते देवात आणि माझ्यात आहे. पण दुसऱ्यांचं बोलू बोलू सांगायचं, बोलून बोलून परत घरी जाऊन आज माहिती काय झालं चर्चमध्ये, तिचाच विषय होता. अरे तू काय चाललंय? ह्याच्यामुळं काय होतंय? विषय रमतात पण आशीर्वाद त्याच्यामधून घेता येत नाही. कारण की जे देवाने ओतलंय ना तुमच्या सर्वांसाठी. प्रॉब्लेम काय होतोय? याचं नाव त्याचं नाव त्याच्यासाठी याच्यासाठी संपला विषय. म्हणजे प्रॉब्लेम काय होतो माहितीये का? तुमच्यामध्ये काम होत नाही. आणि तुम्ही ज्याला म्हणाले ना ह्याच्यासाठीच वचन होतं, तो डिप्रेस होतो. का? ज्यावेळेस वचन चालू असते ना तेव्हाच त्याला फटके लागलेत आणि त्याच्या मनातून इच्छा आहे की यार कुणाला समजलं नाही पाहिजे, माझ्यासाठीच आहे. आणि त्याच्यात आपण त्याला चिडवण्याचं काम करतो. हे तुम्हाला समजत पण नाही अजून. चिडवायचं काम होतं. आता हे भयानक आहे. तुम्हाला असं वाटतं की आम्ही ब्लेसिंगचं बोललो, आम्ही चांगलं बोललो, आम्ही त्याचे डोळे उघडले. डोळे उघडायचं काम तुझं आहे का? एवढा मोठा देव आहे ना डोळे उघड, आणि त्याचे उघडले. तो कदाचित रडला असेल प्रार्थनेमध्ये, तुम्हाला नाही माहित किंवा त्याच्या आतमध्ये काय चाललंय. देवाला देव मन ओळखतो ना, तुम्ही ओळखता का? पण तुम्हाला ते बोलायची गरज, हे तुझ्यासाठी आहे, तू समज नाही. हा जो चर्चला नाही आला त्याला फोन करून सांगा आजचं वचन काय होतं, आणि त्याला हे सांगा की मला हे कळालं. नाही तर त्यालाही फोन करून म्हणतात आजचं वचन तू मिस केलं, तुझ्यासाठीच होतं, परत तुझ्यासाठी होतं.
नका बोलू. फार रॉंग स्टेटमेंट आहे ते. तुझ्यासाठी होतं. अरे आपल्यासाठी होतं. काय देवाचं वचन होतं? आपल्यासाठी होतं. आपण कितीही बनलो तरी आपल्यासाठीच ते वचन आहे. काय कळलं? कारण की आपल्याला ती लेवल गाठण्यापर्यंत ते वचन भरतच राहायचे. कारण की असा पूर्ण दिवस कुठं जात नाही जिथं तुम्ही तुमच्या मुखाने चूक करत नाही. करतातच, होतीच. म्हणजे काय? एव्हरी टाइम. हेच वचन जर मी एव्हरी संडेला घेतलं ना तरी ते तुमच्यासाठीच आहे. काय कळालं? तरी तुम्ही असं नाही म्हणू शकत त्याच्यासाठी आणि ह्याच्यासाठी. ह्यामुळे सुद्धा गैरसमज निर्माण होतो. आणि मग काय होतं? एकीने जे देवाच्या प्रीतीमध्ये राहायचंय ना तसं राहता येत नाही. काय कळालं? मग त्यामुळे काय होतं? हे माझ्या चुकाच काढतात. लिटरली लोक मग चर्चला यायचे बंद करतात. आता देव फक्त माझ्याच बद्दल बोलायला लागला तर मी का जाऊ चर्चला? होणार ना रे, इन्सल्ट होणार ना त्याला. म्हणजे काय मला टार्गेट केलं अख्ख्या चर्चमध्ये? अरे अक्षरशः बघतात वळून. काय तिथून प्रीचिंग आली ना, अरे तुझं लक्ष नाही त्याच्याकडे. तुझं तू बघ, तुझं काय चाललंय. आणि तुला जर त्यातून काही भेटत नाही, उठ आणि जा बाहेर किंवा घरी जा निघून. काय कळालं? तुला जर काय कळत नाही किंवा तुझ्यासाठी ते नाहीये तर घरी जा. बरोबर ना? पण असं नका करू. वळून बघायचं त्याला, त्याला तुझ्यासाठी. आणि मग त्यांना वचन सांगण्यातल्या मजा येते. कारण ते वचन नाही सांगत, ते सुनावतात. बघितलं ना? कळलं ना? नादान आहे, जेडे नाही तो. त्याला समजवायचं, चर्चमध्ये समजलं नाही घरी पण येऊन समजवावं लागल. समजलंय त्याला, चांगलं व्यवस्थित समजलंय. आणि तो जाणं आणि देव जाणं. आपला काय भाग आहे? आपल्याला किती कळालंय आणि आपण किती चालायचंय. आणि जर नाही कळालं तर पालकाला आपण विचारायचंय. असं नातं पालकासोबत नाहीये. काय कळालं? नातं पालकासोबत असं नाहीये. कारण ते नॉर्मल ठेवलंय. हा देवाचा दास म्हणजे वेगळा, एकदम वेगळा. तो जस काय आकाशातून येतो मग नाही का त्याच दिवशी, दुसऱ्या दिवशी त्याला डिस्टर्ब नाही करायचं. तो परत जातो ना प्रचार झाल्यावर. तो डायरेक्ट रविवारचा येतो वापस. म्हणजे असं अशा गोष्टी होतात. पण तसं नाहीये. त्याला एक पित्याचा दर्जा दिलाय. त्याला असं सांगितलं की ही मंडळी तुझी आहे आणि तुला ती सांभाळायची आहे, नाही का? तर मग विचार करा, त्याला किती मोठे प्रश्न सॉल्व्ह करायला प्रभूंनी क्षमता दिली आहे. कुणाला? पालकाला. की किती त्रास असू, काही असू, तुम्ही त्याच्याशी शेअर करू शकता. आणि विशेष काय की तुम्हाला त्याचं ऐकायचंय. मला देव सांगेणार हा सांगतोय त्याच्याद्वारे. काय करतोय? त्याच्याद्वारे सांगतोय. पण तुम्हाला त्याच्याद्वारे ऐकायचं नाही. तुम्हाला विशेष स्वर्गदूत पाहिजे. येणार घरामध्ये, लाईट होणार, सांगणार. तेव्हा तुम्हाला असं वाटणार की हा का. आणि तुम्हाला खरं सांगतो मी, खरंच स्वर्गदूत तुमच्या घरी आला ना, लाईट पडली ना आणि तुम्हाला त्यांनी सांगितलं ना, तरी तुम्ही सुधारणार नाही. कारण की तुम्ही कशात बिझी असणार, लोकांना सांगायला की स्वर्गदूत आलं. तुला माहितीये का स्वर्गदूत आलं? एवढा प्रकाश, एवढा प्रकाश, बापरे, प्रकाशच प्रकाश. अच्छा काय बोलला तो? अरे माझ्यासाठी झाला पण तो. कारण की माणसाचा इंटरेस्ट कशात आहे? सांगण्यामध्ये, शिकण्यामध्ये नाही. शिका. पालकाद्वारे सुद्धा देवच सांगतोय. स्वर्गदूत आला तरी देवच सांगतोय. आणि रस्त्यावरती कोणता माणूस तुम्हाला काय समजवतोय त्याच्या माध्यमातून सुद्धा देवच तुम्हाला सांगतोय. जेव्हा तुम्ही ऐकायची सुरुवात करताल तुमचे मार्ग मोकळे होतील. तुम्ही स्वीकारायची गोष्ट चालू करताल मार्ग मोकळे होतील. पण स्वीकारायचं नाही. तुम्हाला माहिती आहे दिवसभरात जर असं वचन सांगितलं, खोटं बोलू नकोस, माहिती आहे? असं वचन, खोटं बोलू नको, चोरी करू, लबाडी करू नको, असं नको करू, प्रीती करा, सांगितलं ना. आणि आपण 2 दिवस चांगलं राहिलं ना, आपण ते 2 दिवस पण सांगत होतो आता मी 2 दिवसापासून ना असं काय करायचं नाही, आता मी 2 दिवस असं सांगतात जसे 2 जन्म झाले यांचे. नाही 2 दिवस झाले मला कळत नाही तुम्ही किती वर्षाचे झाले. त्याच्या समोर 2 दिवस गिनतीत आहेत का ते? आता मी खरंच ही सांगायची गोष्ट नाही. ही परमेश्वरचं वचन सांगतं वेळ आल्यावर मी तुला उंच करेल
आणि ज्यावेळेस मी उंच करील सगळ्यांना स्टेटमेंट भेटणार आहे का उंच झाला. ते म्हणतात ना ऊपर वाले की लाठी में आवाज नहीं होती लेकिन वो पडती है ना. तशा गोष्टी होऊ द्या ना जीवनामध्ये. काय सांगायचं रोज रोज असे तसे. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले. आणि तू किती वर्ष झाली. तेवढे तर वर्षच नाही झाले अजून. म्हणजे आपल्याला जर तोलायला गेलं. येस व्हेरी ट्रू. हा आपणच बरोबर ना. हे आपण कबूल करतो ना. म्हणून आपल्याला ते कबूल नाही करायचं. तुम्हाला देव असा म्हणतो की कुठे काय बोलायचं आहे विचार करा. माहितीये. आणि म्हणून तो म्हणतो जर तुम्हाला विचार करता येत नाही तर मी तुम्हाला पवित्र आत्मा पण देतोय. त्याचा ऐका. तुम्हीच पवित्र आत्म्याला सांगायला लागले. आणि माहितीये पवित्र आत्म्याची खासियत काय. तो नाही ऐकत. कारण त्याला पाठवलंय कशाला. तुम्हाला सांगायला. तो तुमचं काय ऐकल. तो त्याची ड्युटी बरोबर करतो. त्याला काय सांगितलं बघ वचन काय सांगतं. परमेश्वर म्हणतो, येशू म्हणतो की मी तुला कैवारी आत्मा देईल. तो तुला पूर्ण सत्यात नेईल. ज्या गोष्टी तुला माहित नाही त्या तुला प्रगट करील. आणि तो त्याच्या मनाचं काही सांगणार नाही तर मी जे सांगितले त्याच्यामधून तो तुला सांगेल. पण सगळ्या गोष्टी सांगण्याविषयीच आहे. तो तुझ्याकडे येईन तुझं सगळं ऐकीन असं नाहीये. 1 घंटा बसेल तुझे सगळे प्रॉब्लेम ऐकेल आणि मग तो सांगायचंय. तो शिकवण्यासाठी आहे. तो समजवण्यासाठी आहे. ज्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्या मुखातून निघतो तुमच्या तोंडात तुमच्या डोक्यात जेव्हा त्याचा विषय येतोय लक्षात ठेवा गप्प राहून ऐकायचंय आणि चालायचंय. ऐकायचंय चालायचं. कारण तो आलाय. तो आलाय तर काय करायचंय. कधी कधी तर आपण पवित्र आत्म्याला कामाला लावतो. तू असं कर तू तसं कर. पवित्र आत्मा मग तू हे कर. पवित्र आत्मा तू ते कर. अच्छा आणि तू काय करायचं. तू काय नको करू. तू मला सांग काय करायचंय. किती भयानक गोष्ट आहे ना. आणि देव एवढा महान आहे. त्यांनी ज्याला बघ सूर्याला काम दिलंय तो त्याचं काम डेली करतो. चंद्राला दिलंय, ऋतूंना दिलंय, पृथ्वीला दिलंय, अख्ख्या सृष्टीला संपूर्ण ब्रह्मांड जेवढं आहे त्या प्रत्येकाला काम दिले ते त्यांचे करतात. मनुष्यच प्राणी त्याचं काम तर करत नाही. कारण तो काय म्हणतोय. काय म्हणतोय देव. कारण जीवन आणि मृत्यू मी तुझ्या जिभेत ठेवला तर तू डिसाईड करायचं. त्याच प्रकारे त्यांनी पवित्र आत्म्याला काम दिलंय. मग तो त्याचं काम करणार तर आपण त्यालाही काम सांगतोय. नाही तसं ते रॉंग आहे. तुम्हाला त्याच्याकडून शिकायचं. टीचर आहे ना तो. टीचरला तुम्ही कसं सांगणार. टीचर तुम्हाला सांगणार ना. तुम्ही काय सांगणार की माझ्याने होत नाही कसं करायचं. ह्या गोष्टी पवित्र आत्म्यासंग करायचं. तुम्ही पवित्र आत्मा सांगतो तू हे कर आणि माझा विश्वास आहे तू करशील. अरे तो पवित्र आत्मा विचार करतो ह्याला काय समज मी काय बोलतोय. ह्यो काय समजतोय. कनेक्शन कम्युनिकेशन होत नाही नीट. कळतं काय बोलतोय मी. मग हे समजायचंय. पवित्र आत्म्याला ज्यावेळेस तुम्ही बोलता कधी पण प्रार्थनेमध्ये तुम्ही एकदम डीप जाता आणि तुम्ही एक कनेक्ट होता देवाशी आणि तेव्हा तुम्ही म्हणता की पवित्र आत्मा मला सांग. ती वेळ आहे तो तुम्हाला प्रगट करतो. तिथं तुम्हाला शिकायला फार भेटतं. कसं काय कुठं. खऱ्या अर्थाने पवित्र आत्मा तिथं तुम्हाला तुमच्या तो बोलतो तुमचा खरा चेहरा दाखवतो. तुम्ही कुठं चुकलात. तुम्ही काय चुका केल्यात त्यात तुम्हाला फील होतात आतून. यार मी चुकले मी. आणि हे काय आपण नाही फील करून घेत. तो करतो. तो देतो आपल्याला. तुला आठवल. तुला तसं होईल. तुला असं होईल. फक्त तुला काय करायचंय ते ग्रहण करायचं. यस मी चुकलो. कारण की जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत तुम्ही निघणार कशी त्यातून. कधी कधी काय होतं माहिती का. असं कळतं घाबरतो माणूस. मी नाही असा. लिटरली ती अर्धी प्रार्थना सोडून देतो. कारण त्याला काय दिसलं जे त्याला बघायचंच नव्हतं. त्याला ते बघायचं स्वतःचं दृश्य तसं बघायचं नव्हतं. म्हणून काय करतात लोक स्टॉप. कदाचित शैतानाकडून जे वाटतं माझी चुकी दाखवतो. येस तो तुम्हाला तुमची चुकी दाखवतो. प्रार्थनेमध्ये काय करतो पवित्र आत्मा तुम्हाला तुमची चुकी दाखवतो. का दाखवतो. कारण तुम्ही त्याच्यामधून बाहेर निघावेत. पण ज्याला ते आवडतंय तो त्यातून बाहेर निघतो का. मग तो हळूहळू देवापासून दूर जातो. हालेलुया. आपल्याला काय शिकायला मिळालं आज. काय शिकलो आपण आज. हालेलुया. तो और क्या करना चाहिए. सिर्फ श्राप ही उस जीभ में है क्या. आशीष भी है. श्राप हम बिना समझे ओढ़ के लिए है
तो फिर अभी हम आशीष सोच समझ कर बोलेंगे, और जितना हो सके उतना आशीष कबूल करेंगे। किसी से भी मिलेंगे, किसी से भी बात करेंगे, वो दुश्मन ही क्यों ना हो, तेरा भला हो, तेरा अच्छा हो, प्रभु अच्छा करेगा, प्रभु हमारे साथ है, प्रभु सारे संकट से निकालेगा, यही बातें बोलेंगे। नहीं होगा तुम लोग का अच्छा, नहीं होगा, नहीं होगा, मैं बोल रहा नहीं होगा, नहीं हो, क्यों नहीं होगा, होगा। क्या समझ रहे हो? होगा। अगर कोई तुम्हें बता रहा है कि ऐसा ऐसा करो फिर होगा, तो उसका सुनो। अपने आप को ज्यादा होशियार प्रभु किसी से भी काम करता है, किसी का भी इस्तेमाल करता है। समझ रहे हो बात को? तो तुमको अब अगर कोई बोले कि अरे ये सही है, ये गलत है, अरे ऐसा कर, अरे वैसा कर, या ऐसा नहीं करना चाहिए, तो सुनो। कान का दिलं देवाने? त्याचं काम किती होत आहे आणि ह्याचं काम किती होत आहे बघा. ह्याचं काम फक्त कुठं जास्त होतं माहिती तुम्हाला? नॉनस्टॉप ऍडव्हर्टाईज बी आवडीने बघतोय माणूस, एवढं भयानक होतंय काम. ऍडव्हर्टाईज. हे वचन लावा बरं आणि मला 3 तास पाहून दाखवा विदाउट जांभळी. जांभळीने आली पाहिजे तुम्हाला, कारण की सिरियल मध्ये नाही येत. कधी संपणी असो, कधीच नाही होत, शक्यच नाही. डोळे कान असे रवून ठेवलेत एका ठिकाणी, हलणार नाही मी. वचन चालू झाले तर बोलतो आपण नक्कीच. काय आता बंद, आता ना वचनच ऐकायचे बाबा, वचनच. अच्छा ठीक आहे, ऐकायला चालू केलं. काय बोलतो हे तर ऐकलंय, माहित आहे मला. हे लगे अचानक हुशार बनता तुम्ही, अचानक. चला ठीक आहे, ह्यो प्रचार नाही करा, दुसऱ्याचा प्रचार लावा, तिसऱ्याचा लावा, चौथ्याचा लावा. प्रचार कधी कमी आहे का? पण नाही. माणसाला असे प्रचारक आवडतात ज्याच्यात त्यांच्या गोष्टी, त्यांच्या गुप्त गोष्टी नाही सांगितल्या. काय कळालं? प्रभू तुमच्या सोबत आहे. अरे मस्त, काय भारी बोलतो. प्रभू तुमच्या सोबत, यस, असं बरोबर. अरे काय ते प्रचारक, हा वा वा वा, काय पडतात माणसं त्यांच्या प्रार्थनेमध्ये, मग लय आवडतं. अच्छा नाही पडलं कोण तर त्याचं कोण ऐकणार इतक्या वेळ? मध्ये असं हल्लं पाहिजे ना जरा, माणसं पडले पाहिजे जरा, बरं वाटतं ते. सतत त्याला ऐकायचं कसं, कंटाळ नाही येणार. हा मध्येच कोण आला कॅन्सर, मध्येच नीट झाला. म्हणून मी सदैव म्हणत असतो की चमत्कार होतायत म्हणून देव आहे, ही श्रद्धा सर्वात बेकार आहे. काय कळालं? चमत्कार होतायत म्हणून देव आहे, ही श्रद्धा. देव आहे म्हणून चमत्कार होतात, आणि लक्षात ठेवा त्याच्या इच्छेने होतात. काय कळालं? तुमच्या तेलाने नाही होत, त्याच्या इच्छेने. त्याला वाटलं करणार, त्याला नाही वाटलं तुम्ही तेल लावा का अख्ख्या तेलाच्या ड्रमात डुबवा त्याला, ते नीट नाही होणार. काय पाहिजे? देवाची इच्छा. हे लय इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्या वेळेला तो काय करणार? उंच करणार. हे विसरायचं नाही. आजचे वाचलेले वचन देवबाप करो तुम्हाला कळाले आहेत, आणि चांगल्याच प्रकारे आपण ते ग्रहण केले आहेत. यापुढे आपण अलर्ट राहूत की शैतान डायरेक्ट काम करत नाहीये, पण इनडायरेक्टली तो आपलाच वापर आपल्यालाच संपवण्यासाठी करत आहे. हालेलुया. आणि याचं एकमेव शस्त्र म्हणजे काय? प्रार्थना. जितकं तुम्ही डीप प्रार्थनेमध्ये जाता तितकं देव तुमच्या जीवनात प्रकाश आणेल. तुमच्या जिभेवर ताबा ऑटोमॅटिक वाढेल. कुठे काय बोलायचं काय नाही हे तुम्हाला कळेल. का माहितीये का? कारण बघा, तुम्हाला एक सांगतो मी, एखादी गोष्ट तुम्हाला शिकायची. हालेलुया. तर मेहंदी काढता तुम्ही, मेहंदी बरोबर, लगेच तुम्ही शिकता का? वेळ लागतो. एक असं एक ते वळण बसायला आहे ना, हाताचं वळण बसायला वेळ लागतो. आणि वळण बसल्यावर
स्पीड यायला वेळ लागतो. बरोबर ना? म्हणजे तुम्ही कुणाला शिकवताय? हाताला. आणि एकदा हात शिकल्यावर त्याला ती मुवमेंट माहित आहे. मग तुमचा 2 वर्षाचा गॅप झाला तरी त्याला काय माहित आहे? मुवमेंट माहित आहे. त्या प्रकारे तुम्हाला काय करायचंय? तुमच्या जिभेला शिकवायचंय. काय शिकवायचंय? बोला. काय शिकवायचं जिभेला? नाही 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 नाही. काय शिकवायचं जिभेला? नाही नाही. काय शिकवायचं जिभेला? आता मी एकाला थांबवलं, दुसरा तर तुम्ही तेच रिपीट करतायत वापस. काय शिकवायचं जिभेला? नाही, जिभेला प्रार्थना करायचं शिकवायचं. लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला जीवनामध्ये प्रत्येक दिवसामध्ये 10 वेळा प्रार्थना करायची सवय लागली, ऑटोमॅटिक तुमची जीभ काय बोलती? या जीभ काय बोलती? जीभ देवा धन्यवाद, देवा आभारी आहोत, देवा तुझी स्तुती असो. देवा, ही काय केली तुम्ही? जिभेला सवय लावली. आता ही सवय जेव्हा तुम्ही लोकांसोबत बोलता तेव्हा ऑटोमॅटिक काय निघतं? देव तुमच्या सोबत आहे, देव भलं करेल, काळजी नका करू. पण ही सवयच नाही प्रार्थनेची, तर जीभ काय करते? जे दिवसभर तुम्ही करताय. काय कळालं? तेच बोलताय, कारण तुम्ही दिवसभर काय करताय? तेच करताय. मग तुम्ही बोलताना काय बोलताय? तेच बोलताय. म्हणून प्रार्थनेची सवय जिभेला. आणि प्रार्थनेमध्ये काय असतं? देवाचं गौरव करतो आपण फक्त. म्हणजे आपण नेगेटिव्ह बोलत नाही कधीच प्रार्थनेमध्ये. बोलतो का? है ना? पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी कसं बोलतो प्रार्थनेमध्ये? पॉझिटिव्ह. मला शक्ती दे, मला सामर्थ्य दे, मला हे कर, मला ते कर, देवा देव तू असा आहे, देव तू सगळं आहे ना. मग त्या गोष्टी तुम्ही जर दिवसातून 10 वेळा प्रार्थना करताय, मी कमी बोललो पण जर तुम्ही 10 वेळा करताय, येता जाता, ट्रेननी जाताना, कुठून येताना, कामात असताना, फ्री वेळ असताना तुम्ही देवाशी गप्पा मारताय, तर तुमची जीभ ना नाही फिरणार दुसरीकडे. जो जुबान प्रभु की महिमा करना जानती है, संडे को नहीं, दिन में 10 बार जो करना जानती है, वो कभी किसी को गलत नहीं बोलेगी. इथं नाही का प्रॉब्लेम होतो? जेव्हा तुम्ही रोज प्रार्थना करता ना, रोज जीवन प्रार्थनामध्ये देवाशी कनेक्टमध्ये आहे ना, तर अचानक मध्ये कोण तुमच्या समोर आला आणि काय वेगळा दृष्टांत घटना घडली, झगड्याची म्हणा, काही म्हणा, राग यायची, नाही होत. ओरडायचंय मला पण राग आलाय, नाही बोलू शकत मी. पॉवर ऑफ प्रेयर. ज्या जिभेने तू देवाची स्तुती केलीस ना, देव त्या जिभेला कंट्रोल करतो. हे मी शिकलोय. असा खतरनाक कंट्रोल असतो ना तो. आता तो पण तुमच्या ताब्यात आहे की नाही, मला देवाचा कंट्रोल करा, मी बोलणारच, मग व्यर्थ आहे ते. पण देव काय करतो? तुमची जीभ जर त्याच्या प्रार्थनेत आहे, काय करतो देव? नाही बोल सकता तू, नाही बोलना है, क्षमा कर, छोड़, शांत रह. या फिर क्या कर, ज्याला प्रार्थनेची सवय आहे त्याच्यासमोर कोणतीही घटना झाली तर तो प्रथम काय करतो? परत प्रार्थनेत. तिथं झगडे झाले तर हे मनात काय चाललंय? देवा तू सांभाळ, देवा तू सांभाळ, देवा काय होऊ नये. मग तो कशी शिवी देईल? तो असं कसं होईल की तुझं वाटोळ होतच नाही. त्याच्यासाठी काय गरजेचं आहे? तुमचं जीवन प्रार्थनामय होणं गरजेचं आहे. आणि प्रार्थनाद्वारे देवाचा प्रकाश तुमच्या जीवनामध्ये काय होणार आहे? वाढणार आहे. आणि तुमच्या जीवनातला अंधकार दूर होणार. हालेलुया. वाचलेल्या वचन देवबाप आशीर्वाद करू. आपण प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. धन्यवाद परमेश्वर पिता, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या महान अशा देवा. आजचं सुंदरसं वचन परमेश्वर पिता तू आम्हाला शिकवलंस, पवित्र आत्म्याने आम्हाला मार्गदर्शन केलं. आम्ही तुमचे आभारी आहोत. तू आमचे डोळे उघडले आहेस पिता. तुझ्या लेकरांची तुला काळजी आहे हे तू पुन्हा एकदा दाखवून दिलं आहेस. परमेश्वर पिता, जसं तुझं वचन सांगतं की तू तुझी जीभ ताब्यामध्ये ठेव. तुझ्या जिभीत मरण व जीवन याचं सामर्थ्य आहे. परमेश्वर पिता, आम्ही ही जीभ फक्त तुझ्या गौरवासाठी आम्ही तिचा वापर करतो.
इतरांना आशीर्वाद मिळावा, जगाला ख्रिस्त कळावा, त्याकरिता या जिभेला आम्ही तुझ्यासमोर समर्पित करतो. तूच आमच्या जिभेचा चालक आणि मालक हो. आम्हाला तुझ्या संगतीत वाढण्याकरिता परमेश्वर पिता अजून आणि अजून सहाय्य कर. आम्ही परमेश्वर पिता कुठे उणे पडत आहोत, आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत पिता, हे आम्हाला ठाऊक आहे. आणि आम्ही परमेश्वर पिता हे वचन देतो. आम्ही परमेश्वर पिता स्वतःला तयार करतो. आमच्या जिभेला आम्ही शिकवतो की तू देवाचं गौरव कर, तू देवाचं गुणगान गा. परमेश्वर पिता तसं दाविदाची स्तोत्रे म्हणतात की मी जीवनभर देवाचं गुणगान करेल. ओ यस, माझं उठणं माझं बसणं हे तुला परमेश्वर पिता आवडलं पाहिजे. असं परमेश्वर पिता आम्हा प्रत्येकाला तू बनवशील हा आमचा विश्वास आहे. परमेश्वर पिता पुन्हा एकदा इथून विभक्त होत असताना प्रार्थना करतो प्रत्येकांकरिता. त्यांच्यावर तुझे ज्ञान, तुझा प्रकाश, तुझं सामर्थ्य, तुझं आरोग्य प्रत्येकावर राहू दे. आणि परमेश्वर पिता कळत नकळत असणाऱ्या चुका तू क्षमा करणारा देव आहेस. जसं तू आम्हाला ज्ञान दिलं आहेस त्याप्रकारे आज आम्ही परमेश्वर पिता खूप आणि खूप अलर्ट झालो आहोत की आम्ही यापुढे आमच्या जिभेला परमेश्वर पिता कोणाच्याही साठी आणि स्वतःच्याही साठी वाईट त्या जिभेने आम्ही काही कबूल नाही करणार. आमच्या जिभेने कुणाचं मन दुखेल अशा गोष्टीपासून आम्ही तिला आवरू परमेश्वर पिता. आणि प्रत्येकाला या जिभेपासून आशीष, आशीर्वाद, आरोग्य हे सगळं मिळावं अशाच आम्ही कबुली देत राहू पिता, ज्याने तुझ्या राज्याचं परमेश्वर पिता वाढ होईल. परमेश्वर पिता पुन्हा एकदा धन्यवाद देतो सुंदरशा वचनाकरिता. आणि ही सर्व प्रार्थना धन्यवाद तार प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात करतो म्हणतो एक पिता. आमेन, आमेन, हालेलुया.